झालो चराचरी. प्रस्तुत काल आपण विवेक चुडामणी श्लोक क्रमांक 481 वाचून थांबलेलो होतो आणि प्रकरण चालू होतं बोधोपलब्धी. साधक उवाच, साधक सांगतोय मला बोध काय झालेला आहे, मला बोधाची काय उपलब्धी झालेली आहे. त्याच्या अगोदरचं प्रकरण होतं स्वात्म अनुभव उपदेश. तुला स्वतःचा अनुभव घेत असताना, या जगात राहटीमध्ये वावरत असताना कसं वागायचं, हा शेवटचा निरोप आचार्यांनी तिथं दिलेला आहे. त्याच्या अगोदरचं प्रकरण होतं नानत्व निश्चय. जगत जरी दिसत असलं तरी त्याचा निश्चय करायचा. जे बी दिसतंय ते असत्य आहे, ते माया आहे, आणि जे दिसत नाही ते सत्य आहे, ते तू विठ्ठल आहेस, त्याच्यावर आरूढ राहायचं. आणि जे विक्षेप निर्माण करणारं नानत्व, वेगवेगळेपणा जो दिसतंय त्याचा निश्चित करायचा आणि अद्वैत स्वरूपावर ठाम राहायचं. आणि त्याच्याबद्दल तू स्वात्मानुभव घे. आता त्याचा उपदेश गुरुजींनी केला. तुला कसं वाटचाल करायची आता इथे, कोणत्या पद्धतीने, त्याच्यामध्ये 10-12 प्रकरण त्या 10-12 श्लोकामध्ये सांगितलं कसं वागायचं काय. आणि आता गुरुजी शिष्याला विचारतात बोधो उपलब्धी, तुला बोधाची उपलब्धी कुठपर्यंत आलेली आहे. आणि त्याच्याबद्दल साधक बोलतायत. फक्त श्लोक वाचतोय 480चा. याप्रमाणे सद्गुरू, आणि आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहे, आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. आता जसं अर्जुनाला विचारलं बाबा शेवट, जसं आपण हे झाल्यानंतर परत आपण म्हणतो सर्वांनी आपले अनुभव मांडायचे, बाबा काय ऐकलं आपण, तसं आता तो सांगतो मी काय प्राप्त केलं. याप्रमाणे सद्गुरूच्या उपदेशाने, श्रुती सिद्धांत प्रमाणाच्या आधारे, गुरुजींच्या उपदेशाने श्रुती सिद्धांतांच्या प्रमाणाच्या आधारे आणि मनाशी निरनिराळ्या युक्त्या योजून परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतर त्या युक्तीने तो तिथपर्यंत आता पोहोचला, ज्याची इंद्रिय शांत झालेली आहेत. बस आता काहीही प्राप्त करायचं राहिलं नाही, आध्यात्मिक काही प्राप्त करायचं राहिलं आणि ना प्रापंचिक जगतातल्या कोणत्याही गोष्टी प्राप्त करायची इच्छा राहिली नाही. आणि परमात्मातली सुद्धा सगळी, परमार्थातली सुद्धा सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या. अर्जुन सांगतोय, ती ग्वाही देतोय, मी जोपर्यंत अर्जुन आहे, मी जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत मला साधना जगताकडून पण काहीतरी अपेक्षा होती आणि आध्यात्मिक गुरुजींकडून पण काही अपेक्षा होती. पण आता गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे मी तुला काही विचारायचं असं नाही. तिथं तू मला विचारतोय, देव विचारतोय, मग अर्जुना तुला बोध झाला की नाही, का खडकावर पाऊस पडल्यासारखं झाले. तर तो अर्जुन म्हणतो, देवा तुला हे मला विचारायची गरज नाही, कारण तू त्याचं जाणतायस. आता पुसणे तू मला विचारायचं तुला काय प्राप्त आले, कारण मी तुला सांगायचं असं काहीच राहिलं नाही. पुसणे सांगणे दोन्ही नाही. म्हणजे परमार्थिक सुद्धा जे जे अपेक्षा होत्या त्या सुद्धा सगळ्या पूर्ण झाल्या आणि जगताकडून पण काही अपेक्षा राहिलेली नाही. असा ज्याची इंद्रिय शांत झालेली आहेत, मन समाहित झालेले आहे, मन त्या ईश्वर स्वरूपाशी समरस झालेलं आहे. मन जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत कर्ता भाव शिल्लक राहणार आहे, आणि बुद्धी जोपर्यंत सक्षम आहे तोपर्यंत भोगता भाव शिल्लक राहणार आहे. पण मन आणि बुद्धी ही दोन्ही जेव्हा विलयाला जाणार त्या ईश्वर स्वरूपामध्ये, त्यावेळेला त्याला काहीच आठवत नाही. त्याचं निरूपण ते करतायत, ज्याची इंद्रिय शांत झालेली आहे, ज्याचं मन समाहित झाले आहे, असा शिष्य आत्मनिष्ठ होऊन, कुठे निष्ठा आहे त्याची, आता आत्म्याच्या ठिकाणी निष्ठा आहे त्याचं, आत्मनिष्ठ होऊन काही काळ परमात्म्याची, परमतत्वाची प्राप्ती करून घेण्याच्या क्षणी तो निश्चल होता. आता तो बोलायला लागलेला आहे, आता तो सांगायला लागलेला आहे मी काय प्राप्त केलेले आहे. तो समाधीतून, आणि 81 नंबरचा होता, काही काळ परब्रह्म आपले मन एकाग्र करून तो समाधीतून जागृतीवर आल्यानंतर आता थोड्या भूमिकेतून पुढं आला, ईश्वर स्वरूपाची प्राप्ती झाली. मग तू कबरा म्हणता देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आणि या लोकांनी ठरवलेले देव घ्या कोणी म्हणजे तुकाराम महाराज पाटीत घेऊन देव निघालेत. केवढं अज्ञान आहे. पाटीत डोक्यात घेतली आणि त्या पाठीमध्ये देव भरून घेतले मूर्ती आणि फिरत बसले देव घ्या, असं स्टेटमेंट आहे. असा देव नाही घेतला, अनुभूती, देवाची अनुभूती देतो म्हणले, चल घ्यायची धम्मक आहे का तुझ्यात. तर समर्थ म्हणतो नाही नाही, माझी दुबळी जोळी आहे, फाटकी जोळी आहे, मी घेऊ शकत नाही. त्या परब्रह्मावर आपले मन एकाग्र करून तो समाधीतून जागृत आल्यावर तो शिष्य परमानंदाने असे बोलला. ते काल आपण पाहिलं, काय बोलला तो ते आपण पाहिलं. आणि आता आपण पाहतोय तो काय म्हटला,
की मला त्या समाधी अवस्थेत परिमित काळ राहिल्यावर तो शिष्य ध्यान आसनावरून उठला, त्यास आपला आनंद शरीर मन बुद्धी यांच्या उपकरणाच्या जाळ्यात मावेनासा झाला. मनाने सांगता येईन, मन काय झालं, पाहता पाहता मन न पुरे धनी, मन पांगुळले. परत राती विन मावळले रवी शशी, ते तर वेद मुख्य झाले. वेद म्हणजे काय, चला सांगा, वेद म्हणजे काय शिंदे, वेद म्हणजे काय, बोलणं. आता आत्मसाक्षात्कारी माणसाचं बोलणं म्हणजे काय, वेद. ते वेद मुख्य झाले. मौन मन पवन पांगुळले, मन पांगळ झालं. आणि राती विन मावळले रवी शशी, मी बोलू शकत नाही आता त्याच्यावर. त्यात ते तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाचा राहिली खुंटीत, मला ते व्यक्त होईना ते आता. अशा परिस्थितीत तो मध्ये तो आला आणि तो म्हणतोय, हा तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येती वेद, ते सदेह सचित आनंद काण. त्यांच्या मुखातले शब्द वेद आहेत आणि त्यांचं शरीर ब्रह्म होऊ शकत नाही. त्यांचं शरीर ब्रह्म आहे हे केव्हा कळेल माहिती का, आपलं शरीर ब्रह्मरूप आहे हे जेव्हा कळेल तेव्हा आपण दुसऱ्याला आपल्याकडून आपण पारख करतो ना. म्हणून आपल्याला पहिलं बाबांनी सांगितलं तूच ब्रह्म आहेस, ते त्याला ठसलं. आणि डायरेक्ट म्हणलं असतं जगत ब्रह्म आहे तर ठसणार नाही. म्हणून अर्जुन तुला मी एका घासाचे 21 घास करून सांगितले, 20 घास करून सांगितले, तुझ्या मनोधर्मा कळेल ना म्हणून. हे तुझ्या मनोधर्माला कळणार नाही म्हणून मी त्याचं नाही ना, बरं चालेल. अशा प्रकारे सांगितले. तिथं जाळ्यात मन मावेनासे झाले म्हणून आपल्या परमानंद सुखाचा अनुभव त्याने आनंद अतिशयाने ओरडून जाहीर केला. ओरडला तो जो मी ब्रह्मास्मी ना, हे ओरडणे त्याचं अहम ब्रह्मास्मी असा मोठ्याने ओरडतो. ज्यावेळेला साक्षात्कार झाला तेव्हा त्याला मला कळालं आता मी कोण आहे. अहो 4 मारला आणि 6 मारला तर किती मोठ्याने ओरडतात. घरामध्ये पोरगडच कल, शेजारचा म्हणाल काय झालं. तशा पद्धतीचा अतिशय आनंद झाल्यानंतर ओरडे घालवणे मिठी चाली जेवी पोटी आणि वार रुदन, मोठमोठ्याने ओरडून त्याचं रडणं ना हसणं चालवत. खदखदा हसतो तो मधीच, गदगदोनी हसी, हो एवढं मोठ्याने असतो. अशा प्रकारचं झालं. आबान बरोबर यायचा तो माणूस तर मधीच शांत शांत शांत, हे जसे झोपल्यासारखे दिसतात तसे. आणि मधीच हरिओम झालं. शेजारचा माणूस डचकायचा, बरं काय झालं म्हणून. तर सगळे त्यांच्याकडे बघायला लागले का आबा म्हणायचे माझ्याकडे बघा, माझ्याकडे. काल आपण इथपर्यंत आलो होतो 481 क्रमांकाच्या अतिशय आनंदातिशयाने ओरडून जाहीर केला. श्लोक क्रमांक आता 482 पासून वाचायला सुरुवात करतोय. ब्रह्म व आत्मा एकच आहे असा साक्षात्कार झाल्यामुळे माझ्या बुद्धीचा लय झाला. माझी बुद्धी आता चालेनाशी झाली. मी बुद्धीत स्थिर होऊन गेलो. बुद्धी पांगुळली, बुद्धी स्थिर झाली. वाघ पाहिला, वाघ तर तो माणूस काहीच नाही होत, पार एकदम सायलेंट होऊन जातो. पारासा काय झालं काय झालं काय झालं हे सुद्धा त्याला सांगता येत नाही. का माझ्या पुढे वाघ आहे असं सुद्धा तो म्हणू शकत नाही. माझी ब्रह्म आणि आत्मा एकच आहे असा साक्षात्कार झाल्यामुळे माझ्या बुद्धीचा लय झाला. कोण बोलतोय हे? आता शंकराचार्य बोलत नाहीत, आता तो बोलतोय ज्याने शंकराचार्यांबरोबर 480 श्लोक घालवलेले आहेत. तो आता बोलायला लागलेला आहे. तो किती बोलतोय? 100 श्लोक आहे की नाही. आत्मा एकच आहे असा साक्षात्कार झाल्यामुळे माझ्या बुद्धीचा लय झाला. तथा म्हणून सर्व सहज कर्म प्रवृत्ती गळून पडल्या. माझ्या सगळ्या सहज कर्माच्या प्रवृत्तीसुद्धा, कर्म येते प्रवृत्ती पांगुळी झाली आणि ती कर्म सगळी गळून पडल्या. हे अमुक आहे, हे अमुक आहे असे कसलेच ज्ञान होत नाही. हे रवींद्र येलकर आहेत, हे विनायक रसाळे आहेत, हे ऋषी वायाळ आहेत असं नाही होत. मग काय दिसतंय तिथं? तिथं चैतन्य रूप दिसतं. सगळं सगळं चैतन्य टोटल. ती झाली ब्रह्मार्पण. जन नोहे हा अवघा. आज शिंदे तुम्ही एकदम बरोबर चाललेले असं. हे अमुक आहे, हे अमुक आहे असे कसलेच ज्ञान होत नाही. ब्रह्मैक्य साक्षात्कारामुळे हे अपार सुख काय प्रकारचे आहे
आणि किती आहे एतत्, हेही मला कळत नाही. आता मी कुठपर्यंत पोहोचलोय, मला काय प्राप्त झालंय हे बोलताच येत नाही. माझी बुद्धी नष्ट झाली आहे, बुद्धी विनष्टा, बुद्धी संपली. आता माझं डोकं संपलं बोल चालायचं, आता बुद्धी नष्ट झाली. का का बुद्धी नष्ट झाली हे सुद्धा मी उत्तर सांगू शकत नाही. प्रश्नचिन्ह. कसे झाले हे सांगू शकत नाही. हे कोठे झाले हे सांगू शकत नाही. कोण, कसं, कुठं झालं, कोणी केलं, असे हजारो प्रश्न विचारणारी बुद्धी जरी मी आत्ता शोध घेऊ लागलो तरी मला ती सापडेची ना. प्रश्न करणारी जी बुद्धी होती तीच बुद्धी मला सापडत नाही. ती बुद्धी कुठे गेली आता? तरंग बुडाला, एकारनव झाला, तिचा पूर्ण शेवट झाला आहे. याचा अर्थ त्यामध्ये विक्षेपाचा एक लेशही शिल्लक नाही. आता सगळे त्याचा शेवट झाला, त्या स्वरूपात एक होऊन गेली. त्यामध्ये विक्षेपाचा एक लेशही शिल्लक नाहीये, एवढा सुद्धा विक्षेप शिल्लक राहिलेला नाही. 480 श्लोक ऐकले म्हणल्यानंतर जर विक्षेप राहत असेल तर मग काय आता त्याला किती अजून करायला पाहिजे? बरं, त्याच्या अगोदर किती साधना केली ते तर वेगळेच आहे. बरं, सगळ्या बाजूनी निशंक केलेले आहे त्यांनी. व्यक्तित्वाच्या सर्व स्तरावरील माझे कर्म पूर्णपणे लय पावलेले आहे. आता करता कर्म करावे हे राहिलं नाही त्याच्याकडं. त्याच्याकडं अकर्तृत्व भाव आला. अकर्तृत्व भाव केव्हा येतं? मन संपतं तेव्हा कर्ता भाव संपतो. आणि भोक्तृत्व, हे मला भोगावंच लागेल, माझी बुद्धी क्षीण झाली का त्या गोष्टी संपतात. व्यक्तित्वाच्या सर्व स्तरावरील माझे कर्म पूर्णपणे लय पावले. मी वडील आहे म्हणून मुलाचं कर्तव्य मला करायचं आहे. मी मुलगा आहे म्हणून आईवडिलांचं कर्तव्य करायचं आहे. मी गुरुजी आहे म्हणून मला कर्तव्य करायचं विद्यार्थ्यांचं. मी विद्यार्थी राहिलोच नाही. आता ज्ञानार्जन करायची माझी सर्व कर्तव्य संपली. ते कर्तव्य ते अकर्तव्य होय तया. ते कर्तव्य ते अकर्तव्य म्हणून ब्रह्म तेची कर्म ऐसे बोधाले जया सम. तया कर्तव्य ते अकर्तव्य, ते कर्तव्य ते निष्कर्म होय तया. बघा, सगळं कर्तव्य संपली, सगळी कामं संपली. त्याचं नाव काम नाही. आता माझी सगळी कामं आटोपलेली आहेत. पूर्णपणे लय पावले. स्तरावरील सर्व कर्म माझी पूर्णपणे लय पावलेली आहेत. कर्म आणि बुद्धी ही काही तमो रोगामुळे विनाश पावत नाही. आता तो वेडा झालाय म्हणून त्याची बुद्धी संपलेली असे नाही. तो स्वरूपाकार झाल्यामुळे. परंतु माझ्यातील आत्मतत्व हे सर्वत्र असणारे आत्मतत्व होय. या स्वात्म अनुभूतीच्या वेदीवर ती लय पावतात. यज्ञ मंडप, तो काय म्हणतात त्याला, ओटा केलेला आहे, यज्ञाचा ओटा. आणि त्या ओट्यावर त्या सगळ्या समिधा, मन, बुद्धी, 36 तत्वाचं शरीर ते त्याच्यामध्ये विसर्जित झाल्यामुळे ते संपलेले आहेत. मी वेडा झालो म्हणून माझी बुद्धी चालत असं नाही. माझं सगळं स्वाहा त्या वेदीवर, त्या यज्ञरूपी ओट्यावर, त्या आतमध्ये, त्या आहुतीमध्ये सगळं विलीन झालेलं आहे. हे सर्वत्र आत्मतत्व हे स्वात्मानुभूतीच्या वेदीवर ती लय पावतात. म्हणजे सगळ्या नद्या 108 तीर्थ समुद्रामध्ये विलीन झाली. त्यांची ओळख संपली, त्यांचं अस्तित्व संपलं. ब्रह्म आत्मनारेक तथा अधिगत्या. समाधी कालानंतर जाणीवेच्या या पातळीवर पुन्हा जागृत झाल्यावर सध्याची बुद्धी राहत नाही. आता जी आपली सध्याची बुद्धी आहे ती समाधीतून जागे आल्यानंतर पहिल्यासारखे वाल्मिक ऋषी राहिले, वाल्या कोळी राहिले नाहीत. आता त्यांच्यात स्थित्यांतर झालं. समाधीच्या कालानंतर या पातळीवर पुन्हा जागृत झाल्यावर सध्याची बुद्धी राहत नाही. आणि म्हणून निरनिराळी अहम केंद्रित कर्मे आचरली जाऊ शकत नाही. वेगळी यांच्या माध्यमातून माझं काही कर्म असेल, यांच्या माध्यमातून यांच्या ही माझी निरनिराळी कर्मे संपली. समूळ कर्मे जळून खाक झाली. मग ती कर्मे जळाली, मग अग्निकुंडी बीजे घातली ती पण चाले. जेवी अंकुरदशीशी मुकली तेवी न फळताच मज अर्पिली. शुभे शुभ अशुभ सगळी कर्म जळून राख झालेली. किंवा ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळलेली कर्मे अशेषे तो मनुष्य वेखे तो ब्रह्मची
मनुष्य वेखे ओळख तू. आता हे कोणला ओळखाय सांगितले? मनुष्य वेखे ब्रह्मची ओळख तू अर्जुनाला. आपल्याला सांगितले विवेक करणे हे बुद्धीचे कार्य असते, पण आता संपलं. विवेक ही एक टप्पा आहे तिथल्या. विवेक करणे हे बुद्धीचे कार्य असते. आता अशी एक अवस्था प्राप्त झालेली असते की कशालाही मी ते हे आहे, ते हे आहे, ते हे म्हणून समजू शकत नाही. ते हे शिंदे आहेत असं नाही मी समजणार. ते काय समजणार मी? ते सगळं चैतन्य रूप आहे. किंवा ते हे नव्हे असेही समजू शकत नाही. मला ब्रह्माखेरी दुसरे काहीच दिसत नाही. या भूमिकेवर आपल्याला जायचंय. नेलेले बाबांनी, पण आपण तिथे स्थिर राहत नाही. काही हॉस्पिटलमध्ये एडे ॲडमिट केले, परंतु ते बरोबर नजर चुकून नर्सची, डॉक्टरची, वॉचमॅनची गेट सोडून सुया घेऊन डायरेक्ट पळून गेलेलेत. कोण? ते हे वेडे. आपल्याला सर्व त्या स्थितीवर बाबांनी नेलेले. मला ब्रह्माखेरी दुसरे काही दिसत नाही. विद्वान लोक, आपले सिनियर लोक पण म्हणतात तूप झाल्यानंतर दूध होईल का? बोध दिला ना, बोध दिल्यावर बोध होत नाही. त्याची भूमिका तशी नसली तरी तुमची तशी भूमिका पाहिजे. त्याची तैशी बुद्धी नव्हे, तुझी सुद्धा तैशी बुद्धी नव्हे का? तूप झालं ना, आता प्रयत्न केला त्याचं लोणी करायचं, त्याचं दही करण्याचं, दूध करण्याचं, होऊ शकत नाही हे तुम्ही डिक्लेअर केलं त्यावेळेला. मग आता तुम्ही कशामुळे ठरवताय हे तूप नाही झालं? कशामुळे ठरवताय? तुमच्या बुद्धीला पटत नाही म्हणूनच ना. मग तुमची बुद्धी अजून कार्यक्षम आहे, ती बुद्धी संपली. बुद्धी संपली म्हणजे वेडा नाही होत. आता त्या बुद्धीवर भूताने ताबा घेतलेला आहे. पंढरीच्या भूताने ताबा घेतलेला आहे. ब्रह्माखेरीज दुसरे काही दिसत नाही. मला एक ब्रह्मच दिसते आणि तेही सर्वत्र. हे सांगत नाहीत म्हटले लोक. ज्याला प्राप्त झालं तो सांगत नाही. तो मुका होतो का? तोंड शिवलं जातं त्याचं. कळण्यासाठी बोलावं लागतं. एक पॉईंट मागे राहून बोलावं लागतं कळण्यासाठी. जर आपण म्हणलो आम्हाला कोणाला दिसलं नाही आजपर्यंत, दुसरे म्हणतील मग कशाला तरफडायचं, यांच्या पाठीमागं पळायचं. मला एक ब्रह्मच दिसते आणि तेही सर्वत्र. फक्त माझ्या संप्रदायापुरतं, माझ्या मनासारखे वागणाऱ्यांबद्दल नाही, सर्वांमध्ये. त्या अनुभूतीचे वर्णन करता येत नाही, ते बोलता येत नाही. सगळ्याच गोष्टी बोलू शकत नाही. ते काय आहे प्रश्नचिन्ह. सगळं ते गोष्टीचं वर्णन करता येत नाही. ते काय आहे? हो, वाचा मौन होऊन जाते तिथं. बोलणे खुंटले, वैखरी कैसी नाही सांगे, व ते किती आहे असे काही परिणामाच्या भाषेत त्या अनुभूतीचे वर्णन करता येणे शक्य नसते. कसं आहे, काय, कुठं आहे ते सांगता येत नाही. कसल्या प्रकारचे आणि किती, हे गुणात्मक आणि संख्यात्मक विश्लेषण करणारे प्रश्न असल्याने त्या फक्त वस्तूचे वर्णन करणाऱ्या पद्धतीत होत. ही वस्तू किती आहे, त्या कसल्या आहेत, काय, यांचं वर्णन करू शकतो. ती वस्तू नाही, ते अपार व्यापक तत्व आहे. त्यामुळे त्याला कोणतंही असं माप लागू शकत नाही. त्याला अनंत तत्वाची अनुभूती, याचे काही विश्लेषण पण करता येत नाही. कोणत्याही वस्तूचे वर्णन करण्याकरता बुद्धी हवी असते. बुद्धीच्या अतीत असलेल्या अनुभूतीचे स्पष्टीकरण बुद्धी देऊ शकत नाही. ते बुद्धीच्या हिसाबाच्या बाहेर आहे. त्यामुळे बुद्धी त्याचं वर्णन करू शकत नाही. मला जास्तीत जास्त म्हणता येत असेल ते हे की ब्रह्मच केवळ एक आहे. मी जास्तीत जास्त बोलून काय बोलू शकतो? फक्त एक, बस ब्रह्मच एक आहे, बस ब्रह्मच एक आहे. जे काही सर्व आहे ते ब्रह्मच आहे. बघा, मी जास्त मला म्हणता येत असेल ते हे की ब्रह्मच केवळ एक आहे. जे काही आहे सर्व ते ब्रह्मच. ते परमसुख अंतहीन असते. अनंत हे आणि शिवाय अंतहीन, त्याचा इंड होऊ शकत नाही, असं विशाल आहे ते. त्या स्वात्मानुभूतीनंतर जेव्हा मी भोवतालच्या सर्व वस्तू मात्राकडे पाहतो तर त्याचा
लय झालेला असतो. मी आता त्या बोधावर आल्यानंतर मी सगळं चराचराकडं पाहिलं तर जे चराचर दिसत होतं ते काय झालं, आता त्याच्यामध्ये लय पावलेलं आहे. त्या स्वात्मानुभूतीनंतर जेव्हा मी भोवतालच्या सर्व वस्तू मात्राकडे पाहतो तर त्यांचा लयच झालेला असतो. अशा अर्थाने की नामे रूपे गळून पडतात. यांचं नाव गळून पडतं, रूप गळून पडतं, कारण ते नाम रूपाच्या पलीकडचं आहे. नाम रूप संबंधू हा जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. जे आकाराच्या पलीकडे आहे त्याचं वर्णन त्या आकारात जे त्याला नामरूप करतं. आणि ईश्वर आणि मी कसं आहे, आता मी अव्यक्त आहे, निराकार आहे. बाबा एक शब्द बोलायचे, म्हणायचे मी साकार आहे का निराकार आहे, मी साकार आहे का निराकार आहे. आणि माझ्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते निराकार आहेत. मी कसा आहे मग मी अव्यक्त आहे, निराकार आहे, मला जेथून आकार नाही आणि मी चराचर व्याप्त आहे. त्या स्वात्म अनुभूतीनंतर जेव्हा मी भोवतालच्या सर्व वस्तू मात्राकडे पाहतो तर त्याच्यात त्यांचा लय झालेला असतो. अशा अर्थाने की नामरूपे गळून पडतात आणि ते राहते ते शुद्ध जाणीव तत्वच खाली काय शिल्लक राहतं, फक्त जाणीव तत्व शिल्लक राहतं. तो ध्यान करता आपल्या जागेवरून न उठताच उडी मारतो. बघा तो इथून आहे तो एके ठाई बैसला परी सर्व ठाई गेला. जागेवर बसून न बस उठ्ठा उडी मारतोय. तो ध्यान करता आपल्या जागेवरून न उठताच उडी मारतो आणि पायाविना आनंदातिशयाने नाचू लागतो. तो नाचतोय पण कशाशिवाय, पाय नसताना नाचतोय. आनंद तेथीचा मुकया शिवाचा, बहिरे ऐकती काने रे, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तू का म्हणे वृद्ध होती तरुणी रे. अशी स्थिती होऊन जाते तिची. असा देव नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. त्या ठिकाणी आनंद भोगण्यातच पायाविन आनंदाने नाचू लागतो. त्या ठिकाणी आनंद उपभोगण्यासच मन शिल्लक नसते. काय होतं हे व्यक्त करायला काय असावं लागतं, मन शिल्लक नाही त्या उपभोगण्याचं, आनंद घेण्याचं. बोलण्यास वाचा नसताना तो गर्जना करतो. मन नाही आणि बोलण्यास वाचा नाही पण तो गर्जना करतो. गुर्र गुर्र गुर्र. श्लोक क्रमांक 483. स्वानंदाच्या आत्मतत्वाच्या आनंदरूपी पुरामुळे आनंदाने ओसंडलेल्या परब्रह्मरूपी सागराचे वैभव वाणीने वर्णन करून सांगणे अशक्य आहे. आता तो साधक बोलू लागलाय मला काय प्राप्त झालेलं आहे, पण तो म्हणतो त्याचं वर्णन करता येत नाही. स्वानंदाच्या, कोणत्या आनंदाच्या, आत्मस्वरूपाच्या आनंदरूपी पुरामुळे आतमध्ये काय आलाय, पूर आलाय. आनंदाने ओसंडलेल्या परब्रह्मरूपी सागराचे वैभव वाणीने वर्णन करून सांगणे अशक्य आहे. ते वर्णन करता येत नाही अथवा त्याची मनाने कल्पना करता येणेही शक्य नाही. कसं असेल ते, कसं असेल नाही. ज्याच्या एका सूक्ष्मातिसूक्ष्म अंशात माझे मन, सूक्ष्म अतिसूक्ष्मामध्ये माझं एवढंसं मन आहे, तो किती आहे, व्यापक आहे. आता तो या सूक्ष्मातिसूक्ष्म मन त्याला काय जाणू शकतं, त्याचं काय वर्णन करू शकतं. समुद्रात पडलेल्या गारेप्रमाणे आता माझे मन समुद्रात पडलेल्या गारेप्रमाणे आत्मानंदाने समाधान पावलेले आहे. काय पडले समुद्रात, गारा पडलेली आहे. गारा आणि समुद्र काय, फक्त गारेला आकार आहे म्हणून गारा म्हणायचं आहे. आणि ती आता विरघळणारच आहे काही क्षणामध्ये आणि ती काय होणार आहे, समुद्र. मग आकार समजला संपला तर तुम्ही समुद्र म्हणणार आणि आकार असताना काय म्हणणार आहे, गारा म्हणणार आहे की नाही. ती नाही ती गार नाही म्हणत. जी पावसाळ्यात गारा पडतात ना त्या पाण्याच्या आकार घेतलेला आहे. पाण्याने बर्फ थोडक्यात बर्फ आहे मी ठीक नाही. बर्फ याच्यात सोडलं पाण्यामध्ये, लिंबू सरबतमध्ये असं.
परमानंद व्यक्त करण्याकरता वृत्तांतात बदल केला जात आहे. परमानंद व्यक्त करण्याकरता आता ते स्वरूप व्यक्त करायचं आहे ना, म्हणून वृत्तांतामध्ये बदल केला आहे बोलण्यात. अनंत तत्वाची अनुभूती शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. त्या अनुभूतीची अभिव्यक्ती मनानेही करणं अशक्य आहे. परब्रह्मसागरीचे हे वैभव स्वानंदाचे अमृत होय. बघा, परब्रह्मसागरीचे हे वैभव स्वानंदाचे अमृत होय. आपल्या स्वरूपाचं अमृतमय जीवनाचा आपण आनंद घेतोय. माझ्या सत्याच्या, माझ्या स्वतःच्या सत्य स्वरूपाचे अनंत सुख हेच ते वैभव होय. हे मी माझं वैभव उपभोगतोय सत्य स्वरूपाचं. भरभरून वाहणारा, भरभरून वाहणारा, इथे भरभरून आलाय, भरभरून वाहणारा शाश्वत आणि अमर असा हा अनंत तत्वाचा सागर होय. बघा, वृत्ती लहरी फार थोरावती, भक्ती ते नमन, भक्ती ती पौर्णिमा, बोध तो चंद्रमा, आनंद सिंधू प्रेमा भरते आले. त्या भक्ती त्या पौर्णिमेतून बोध चंद्रमा आतमधून आनंद सिंधू प्रेमा आले. सिंधूचे गर्जन राम नाम थोर. तो सिंधूची गर्जना कशी होती? समुद्राच्या किनाऱ्यावर खवळलेला, तसं त्याच्यामध्ये त्या वृत्ती खवळतात. वृत्ती लहरी फार थोरावती. त्या वृत्ती, त्याचे वैभव व्यक्त करता येत नाही. मी जेव्हा त्या स्थितीला पोहोचतो तेव्हा मी अस्तित्वातच असत नाही. माझं अस्तित्व संपलं. आणि मी जेव्हा मूळ स्थितीला परत येतो तेव्हा मला ते स्पष्ट करता येत नाही. ते म्हणतात मी जेव्हा त्या स्वरूपाकार होतो तेव्हा सांगता येत नाही, आणि परत मागे आलो तर कथन करता येत नाही. एक नंबर. आणि त्यांनी बघा, ज्याचा त्याचा आदर्श असतो ना त्याच्या नावावर चांगला माल संपवला जातो. ते म्हणतात बघा, त्याचं वर्णन करताना ते म्हणतात, या ठिकाणी श्री रामकृष्णांच्या मिठाच्या बाहुलीच्या दृष्टांताची एखाद्यास आठवण होते. मिठाची बाहुली सागराच्या खोलीचं शोध घेण्याकरता बुडी मारते तेव्हा ती सागरच होऊन जाते, कारण तिचे स्वरूप मूलतः सागराच्या स्वरूपाचे असते. मिठाची हे केला, हत्ती गेली आणि ती गेली. आता हे आपण जुने जे असतात त्यांचे ऐकतो का, मामासाहेब असे बोलायचे, बाबा असे बोलायचे. आता यांचे आदर्श कोण आहेत? मग ते त्यांचं नाव वर्णन करणार. मग ती मिठांची हत्तीन गेल्यानंतर ती काय होऊन गेली? आता समुद्ररूप झाली. तसं माझं होतं तिथे गेल्यावर. त्यावेळी मग तुमची काय स्थिती होते? शिला भावम भजन, माझे मन सागरात पडलेल्या गाराप्रमाणे होते. त्यावेळी मग तुमची काय स्थिती होते त्यांना विचारलं तर ते म्हणतात, माझे मन सागरात पडलेल्या गारेप्रमाणे असते. त्यावेळेला गार ही मूलतः पाणीच. आलं का? क्लिअर झालं? ती जेव्हा त्या विशाल जलसागरात समुद्रात पडते तेव्हा ती पाण्यात बुडते. ती कशात बुडाली? पाण्यात बुडाली का स्वरूपात बुडाली? आणि आपल्याला जेव्हा ती अनुभूती येते तेव्हा आपण कशात? आपल्या अनुभूतीमध्ये बुडलो जातो. गार ती मूलतः पाणीच. ती जेव्हा त्या विशाल जलसागरात समुद्रात पडते तेव्हा ती पाण्यात बुडते, आणि पृष्ठभागाखाली काही यार्डपर्यंत बुडाल्यावर तिचे त्यानंतर जाणे येणे नसतेच. वरून पडली म्हणून वरून आली, आता खाली गेली, तळाशी गेली, तळाशी गेल्यानंतर तिचं जाणं येणं का संपलं? मुळे काका, तसं जाणे येणे खुंटले, सहज खुंटले जाणे येणे. कोणाचं? त्या गारेचं, आहे की नाही? तजसी मी तैसे मजसे एकवट, जे झाले ज्ञान चोखटता पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्यानंतर जाणे येणे नसतेच, ती सागरच होऊन जाते. तद्वत ध्यानमग्न मन तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणापर्यंत नेऊ शकेल, पुढे नाही. ते तिथं नेऊ शकतं ध्यान मन, आणि त्याच्याही पुढेही जातोय ध्यान. म्हणून मग जप ध्यान त्यासी नाही. ध्यान सुद्धा एक स्टेप आहे. ध्यानाच्या पुढे गेल्यानंतर तुमची विसर्जित आपली स्थिती होऊन जाणार. तुम्हाला एका विशिष्ट तद्वत ध्यानमग्न मन तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणापर्यंत नेऊ शकेल, पुढे नाही. मी म्हणू शकतो ते हेच की तो आनंद असतो. या स्थितीमध्ये पूर्ण कृतकृततेची भावना असते. जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद असतो. तो कसा? तो असा आनंद असतो की तो गमावण्याची भीतीचा यत्किंचितही त्या ठिकाणी लवलेश नसतो. आनंद आहे.
निर्भय डुल्लत असो. आता माझ्याकडून कोणी ते घेऊन जाईल, ते खर्च होत नाही, ते संपत नाही, ते विटत नाही, असं ते स्वरूप आहे. ते गमावण्याची भीती यत्किंचितही त्या ठिकाणी लवलेश नसतो. मन जेव्हा ब्रह्माचा विचार करते तेव्हा ते ब्रह्मच होऊन जाते. म्हणून तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मन जेव्हा ब्रह्माचा विचार करते तेव्हा ते ब्रह्मच होऊन जाते. ब्रह्मवेत ब्रह्म भवती. जो ब्रह्माला भेटायला जातो तो ब्रह्मस्वरूपच होतो. देव पाहवयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. श्लोक क्रमांक 484. समाधी कालापूर्वी, मी ध्यानाला बसण्यापूर्वी, बाबाची भेट होण्यापूर्वी, मला अनुभूती येण्यापूर्वी, आता जे मी पाहिले ते जग कुठे गेले? अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते समाधी कालापूर्वी, आता जे मी पाहिले ते जग कोठे गेले? प्रश्नचिन्ह. वा ते कोणी नेले? गेले कुठे आणि कोणी नेले? ते कोठे लय पावले? ते आता कोठेच दिसत नाही. ही किती अद्भुत गोष्ट आहे. आता आपले शिंदे साहेब म्हणते हे तर अजून आपल्याला तिथपर्यंत कुठे गेले? अजून तर जसेच तसंच दिसते सगळं आपल्याला. हो, अनंत तत्वाच्या अनुभूतीचे आता या ठिकाणी शांताच्या रंगमंचावर नाट्यीकरण केले जात आहे. शिष्य पृच्छा करतो, वैविध्यपूर्ण जग कोठे गेले आहे? ते कोणी हलविले? त्या एका स्वरूप स्थितीच्या ठिकाणी गेलेला तो विचारतोय. शांत म्हणजे सगळं एकार्ण झाला, समुद्राचं खवळणं थांबलं, आणि त्यावेळेला तो म्हणतोय, हे गुरुजी, हे शिष्य, वैविध्यपूर्ण जग कुठे गेले? प्रश्नचिन्ह. ते कोणी हलवले? पूर्वी जे मी जग पाहत होतो ते आता दिसत नाही. ते कशात विलीन झाले? का मीच इतके दिवस अस्तित्वात नसलेल्या जगात वास्तव्य करीत होतो? हे उत्तर आहे. ते कुठं गेले? का मीच नसलेल्या जगात वावरत होतो. आणि ते जग कोणी निर्माण केलं होतं? मनाने. मन अज्ञाने. अज्ञानाने नसलेलं प्रपंच दाखवलेलं आहे. मनाने जगत केलेलं आहे. जगत वास्तव नाहीये. जगात वास्तव की मीच इतके दिवस अस्तित्वात नसलेल्या जगात वास्तव्य करीत होतो. प्रश्नच प्रश्न येते. हे आश्चर्याचे आश्चर्यच नव्हे काय? प्रश्नच प्रश्न आहे. हे जगत मी पाहत होतो ते आश्चर्यच होते, परंतु आता ते नाहीसे झाले. हेही एक मोठे आश्चर्यच. आता ते अनुभूत आहे, हेही सर्वात मोठे आश्चर्य. ते गायब झाले हे अनुभवत, हेही एक मोठं आश्चर्य. आश्चर्यात आश्चर्य उभे बुडाले. श्लोक क्रमांक 485. अखंड महाआनंदाच्या अमृताने पूर्णपणे भरलेल्या या ब्रह्मरूपी महासागरात. कोणत्या सागरात बुडलोय? अखंड. कोणती गोष्ट टाकण्याजोगी आहे? बघा, पुन्हा मागे जात. अखंड महाआनंदाच्या अमृताने भरलेल्या, पूर्ण भरलेल्या त्या ब्रह्मरूपी महासागरात. कोणत्या महासागरात? ब्रह्मरूपी महासागर. महाआनंदाच्या अमृताने पूर्णपणे भरलेल्या त्याच्यात कोणती गोष्ट टाकण्याजोगी आहे? त्याच्यातलं काय घेण्याजोग आहे आणि काय टाकण्याजोग आहे? कोणती गोष्ट टाकण्याजोगी आणि कोणती स्वीकारण्याजोगी आहे? काय स्वीकारायचं आणि काय टाकायचं? अन्य काय आहे काय? अन्य काही आहे काय? टाकण्याजोगं काय आहे का आणि घेण्याजोगं काय? अन्य काही आहे काय? माझ्याशिवाय या जगात दुसरी गोष्टच नाही. आणि आत्म्या वाचून दुसरे विलक्षण काही आहे काय? प्रश्न आहे का? आत्मा सोडून दुसरं काय आहे का? हा परब्रह्मरूपी सागर आनंदरूपी अमृताने अभंग भरलेला आहे. याचा केव्हाही भंग होत नाही, असं व्यापक आहे. त्या अमर्याद भरभरून वाहणाऱ्या अखंड परमानंदाच्या सागरात काय टाळावयाचे आणि काय घ्यावयाचे? या जगातून काय घ्यायचं आणि काय टाकायचं? जी ही द्वंद्वाधिक दुराविली. त्या ठिकाणी हा मशकू, हा गजू, हा श्वपजू, हा द्विजू, हे पहिलं, हा इतरू, हा भेदू, हे उरेल के? काय राहिलं याच्यामध्ये? त्या ठिकाणी काय घ्यावायचे? त्या ठिकाणी त्यामध्ये त्याच्याखेरीज दुसरे काहीच नसते. एकमेव तेच असते.
तुम्ही म्हणू शकत नाही की त्यामध्ये हे नाही, तुम्ही ते म्हणू शकत नाही, कारण त्यात ते नसते, त्यामध्ये तेपणा आणि हेपणा नाही. त्या ठिकाणी मी तू हा विचारच नाही. मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त श्री दत्त ध्यान. मी तू म्हणू तुम्ही म्हणू शकत नाही, त्यामध्ये हे नाही, ते म्हणू शकत नाही, कारण त्यात ते नसते, त्यामध्ये तेपणा आणि हेपणा नाहीच. हा आहेपणा सत फक्त असतो, फक्त हा आहेपणाने आहे, सतपणाने आहे. हे म्हणणे म्हणजे सुद्धा तडजोड केल्यासारखे आहे. म्हणणं ही सुद्धा तडजोड आहे. आठव बी नाही, नाठव बी नाही, जाणीव बी नाही, नेणीव बी नाही. आणि आहे देव आहे, देव आहे हे म्हणणं तडजोड करायची तुमच्या आपल्यासाठी त्यांना म्हणावं लागतं, नाही ते हे म्हणणं सुद्धा तिथं सहन होत नाही. आहेपणा फक्त सत आहे असतो, हे म्हणजे सुद्धा तडजोड केल्यासारखे. ते अनंत सुख असते, त्याचा विचार करू शकत नाही, त्या सुखाची मोजमाप करू शकत नाही. श्लोक क्रमांक 486. या ठिकाणी तर मला काही दिसत नाही. आता बघा आचार्य वर्ग आहे ते म्हणतात या ठिकाणी परमात्मा स्वरूप आहे असं अजून आम्हालाच दिसत नाही. आणि तर तुम्हाला काय दिसणार, यांना जगत दिसत नाही आत्ता, आणि ते आपल्याला काय दिसत नाही, देव दिसत नाही. जे दिसायला पाहिजे ते त्यांना दिसतंय, आणि आपल्याला जे नाही दिसायला पाहिजे ते दिसतंय. या ठिकाणी तर मला काही दिसत नाही, काही ऐकू येत नाही, काही जाणत नाही. मी सदानंद रूपाने प्रेम प्रत्येकाहून विलक्षण असा आत्मस्वरूप झालो आहे. मी कसा झालेलो आहे आता, सदानंद स्वरूप. सदा म्हणजे कधी आनंद स्वरूप, आळंदीला गेल्यानंतर आणि पंढरपूरला गेल्यानंतर, गोटीला, त्र्यंबकेश्वरला आणि वृंदावनला गेल्यानंतर मी कसा राहणार आहे, आनंद. तिथे गेल्यावर मी सदानंद आहे का नाही, आणि इकडे आल्यानंतर नुसता सदा आनंद नाही. ध्यान मग्नतेच्या अत्युच्च बिंदूवर असताना जेव्हा ध्याता साधक ध्यानात विलीन झालेला असतो, तेव्हा तेथे माझ्याशिवाय दृक् वस्तूच नसता. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. सहस्रदळी सूर्य उगवला, हजारो किरणांनी प्रकाशित झालेला सूर्य, तशी माझी स्वात्मानुभूती आहे. ना ते कोणती अनुभव उपकरणे असतात. अनुभव घ्यायला काय नाही, उपकरण सुद्धा नाही आहे तिथे. तिथे ना मन असते ना बुद्धी. मी माझे मीच फक्त असतो, एकटा मीच मी आहे. एकनाथी भागवत. माझे गाणे मीच ऐकावे, माझा नाच मीच करावा, का बोलावे पण मीच ऐकावे, माझ्याशिवाय दुसरं काय नाही, एकले एक मीच आहे. एकनाथी भागवत एक तर दुसरा अध्याय 40 किंवा तिसरा अध्यायातला 31-32 नंबरचा श्लोक. मी माझे मीच फक्त असतो. परब्रह्माच्या वेदीवर केलेला जीवभावाचा तो संपूर्ण लय असतो. मी परब्रह्म स्वरूपाच्या वाटेवर जात असताना माझा इंड झाला. तेथे तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. त्या परब्रह्माच्या वेदीवर माझा जीवपणा बाद झाला. मी आता सर्व व्यापक झालेलो आहे, त्याच्यात लय झाला. मी माझ्या स्वतःमध्येच, मी कुठे बुडालो, माझ्याच मध्ये, अनुभवामध्ये बुडून गेला. मी माझ्या स्वतःमध्ये, की जे सर्वदा अखंड असते, ते स्वतःमधील आत्मतत्व म्हणून रंगून जातो. ते विलक्षण असते, जे सर्व काही ज्ञात आहे त्याहून ते पूर्णता काहीसे वेगळे असते. तू म्हणत असेल मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, त्या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. तुला जेवढं ज्ञात आहे, तू जेवढं जाणतोय त्याच्यापेक्षा ते वेगळं आहे. श्लोक क्रमांक 487. जे सर्व आपत्तीपासून मुक्त झालेले आहेत, आता कोणतीच भीती राहिली नाही, आता कोणताच इंड होण्याची भीती राहिली नाही. कशाला भीती आहे? देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो. देव देखिला तो नाही कुणाच्या बापा भ्याला. आता हे बापा नाही, परंतु तो नाही कुणा भ्याला. जे सर्व आपत्तीपासून मुक्त झालेले आहेत, जे सर्वश्रेष्ठ आहेत, जे मूर्तिमंत नित्य आनंद स्वरूप आहे, ते आनंदाचे कोंब आहेत, ते ब्रह्ममूर्ती आहेत.
जे सर्व व्यापक आहे ते दिसतात एवढे नाहीत, जे नेहमी दयाळू जलाने भरलेले महासागर आहेत, जे माग त्यासी पुरे आणि धनी आणि का ते उरे, ते सगळ्यांना जवळ घेणारे आहे, जे दयेचे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, ते कृपाळू आहेत, आनंद स्वरूप आहेत, ते सर्व व्यापक आहेत, जे नेहमी दयारूप जलाने भरलेले महासागर आहेत. अशा आपण महात्मा सद्गुरूंना माझा नमस्कार असो. आता त्यांना सांगतोय तो बाबा इथपर्यंत आलोय. आता बोलतोय कोण? शिष्य वाच. ज्या गुरूंनी आपल्याला मार्ग दाखवला, ज्याची आठवण काढून शिष्य त्यांचे उपकार स्मरतोय, हे उदार अंतकरणाच्या गुरु महात्मेन असे तो उद्गारतो. उदार अंतकरणाचे आशा करता की आपले सर्व प्रमाद आणि पाशवी वृत्ती असूनही त्यांनी अपार दयेने आपणास आजच्या सीमिततेपासून त्या महान देहाच्या दृष्टिक्षेपात उचलून नेलेले. आपण गटारात लोळत होतो, आपल्याला त्यांनी तिथे उचलून नेलेले, म्हणून महान आहात तुम्ही. आम्हाला त्याचा लवलेश नसताना अक्कल होती का आपल्याला सर्वांना? काहीच माहीत नव्हतं आपल्यामध्ये सर्वांनाच, इथल्यांमध्ये नाही, जेवढे संप्रदायात असतील काही माहीत नव्हतं. परंतु गटारातल्या किड्याला जसं वर उचलून न्यावं तसं नेलेले. आणि पाशविवृत्ती अपार करुणेने आम्हाला तिथपर्यंत, माझ्याकडून प्रमाद होत होता, पाशविवृत्ती होती, पण मला तिथपर्यंत नेलेले. प्रणिपात जे केले आहे ते सद्गुरूंच्या भौतिक देहाला. आता कोणाला नमस्कार आहे? भौतिक देहाला. ते एवढे व्यापक आहेत, पण आता नमस्कार करायचा आहे. कोणाला करायचा आहे? देहाला, रूपाला नव्हे. कारण त्या दोघांचं रूप काय आहे? हो, कारण साक्षात्कारी व्यक्तीपैकी जी सर्वात श्रेष्ठ असेल, आता सगळ्या साक्षात्कारी लोकांमध्ये ते सर्वात श्रेष्ठ आहेत. कारण का? यांनी त्याच्यासाठी तेवढा वेळ दिला आणि त्याला पूर्ण, तेही साक्षात्कारी आहे, पण या सगळ्या साक्षात्कारांमध्ये त्यांना तो आवडतो. जे सगळे संत आहेत तेवढेच पूर्ण कुंभ आहेत, पण आपल्याला ज्याने अनुग्रहला त्यांचं नाव सद्गुरू आहेत. तेही सद्गुरू आहेत त्यांचे ते आपल्यासाठी संत आहेत ते, परंतु यांनी आपल्यासाठी टाईम दिलाय, म्हणून ते सर्व साक्षात्कारी व्यक्तीपैकी जे सर्वश्रेष्ठ असेल, ज्यांनी शरीर, मन आणि बुद्धी यांचे कोश, अहम केंद्रित वृत्ती आणि द्रक भावना विचार यामधून निर्माण होणाऱ्या परिपूर्ततेच्या भावना या सर्वापासून स्वतःच अलग केले आहे, असे जे असतात तेच गुरु होत. या सगळ्या पाशापासून सुटलेले आणि त्यांना नमस्कार करतात, आणि त्यांनी माझ्यावर अशी कृपा केलेली. आपणासारखे सद्गुरू हे स्वतःच ब्रह्मस्वरूप असतात. त्यांना या ठिकाणी साक्षात्कारी व्यक्तीपैकी सर्वश्रेष्ठ असे संबोधले आहे, कारण जगात असे पुष्कळ साक्षात्कारी असतात, परंतु ह्या महात्म्यांनी त्या शिष्यास सहाय्य केलेले असते आणि आत्मसाक्षात्कार होईपर्यंत मार्गदर्शन केलेले असते. या श्लोकात सद्गुरूंचे केलेले वर्णन हे परब्रह्माचेच वर्णन आहे. कोणाचं वर्णन आहे? परब्रह्माचेच वर्णन आहे. ते नित्य आहेत, अद्वय आहेत आणि आनंद रूप आहेत. सद्गुरू शाश्वत, अद्वय आणि सर्वव्यापी आनंद स्वरूप अशा दयेचे अपार सागर असतात. हो, त्या सद्गुरूंना माझे प्रणिपात. श्लोक क्रमांक 488. सद्गुरूंच्या कटाक्षरूपी शीतल चंद्राच्या चंद्रकिरणांनी ज्याचे भव ताप श्रम नाहीसे झाले आहेत, असा मी, हा स्वानुभव सांगतात, मी तापलेलो होतो. त्रिविध तापाची झाली बोळवण. कशाने? कटाक्षरूपी शीतल चंद्राच्या चंद्रकिरणांनी, त्यांच्या दृष्टिक्षेपानेच. अक्षयम अक्षय अखंड वैभवानंदम, अखंड अक्षय अखंड वैभवानंद स्वरूप आत्मपद असे आत्मस्वरूप क्षणात प्राप्तवान, एका क्षणात प्राप्त करून घेतले आहे. मी त्यांच्या संगतीत बसून माझ्या त्रिविध तापाची बोळवण झाली आणि त्यांच्या चंद्रकिरणांनी मी शीतल झालेलो आहे. आला शीतल शांतीचा वारा. ते जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासांची, ऐसे बळ नव्हे आणि कांचे हाती तप तीर्थ जगी दान व्रत.
त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर बोटीत बसताना तरी चप्पल हातात घ्यावं लागेल, पायजामा वर करावा लागेल आणि 2-3 पावलं पाण्यात टाकून मग बोटीत बसावं लागेल की नाही. पण तुका म्हणे भिजू ने दे हात पाव काही, भवतरावया उत्तम हे नाव भिजू ने दे हात पाव काही. हो, चप्पल हातात घ्यावं लागेल, हो, पायाने थोडं 2-3 पावलं मग बोटीत बसावं लागेल. पण यांच्याबरोबर तेवढं सुद्धा नाही आहे. श्लोक क्रमांक 488 हा चालू आहे. अक्षय बरोबर. एका क्षणात दिवसभर सूर्याच्या तापाने भाजून निघालेल्या पृथ्वीला ज्याप्रमाणे चंद्र थंड करतो, त्याप्रमाणे यहिक जगतातील ताण तणावामुळे निर्माण होणारी दुःखे अंतःकरणातील सद्गुरूच्या कृपा कटाक्षांनी दूर होतात. ज्या व्यक्तिमत्वास संसार दुःखाने तणाव सहन करावे लागतात ते शांत होते आणि विसावते आणि शिष्य सद्गुरूच्या कृपेने अखंड परम सुख स्वरूप आत्मपदास पोहोचतो. त्याच्या जीवनकालात जमा झालेली सर्व संसार दुःखे सद्गुरू कृपेच्या नेत्र कटाक्षाने दूर होतात. बघा, नुसतं पाहण्याने त्यांच्या फक्त बघू द्या, भेटू द्या ना बाबा आपल्याला. अहो, आठवण काढली तरी पण आपल्याला एक वेगळाच आनंद होतो. धरतीला शांत करणाऱ्या शीतल चंद्र प्रकाशाचा दृष्टांत या ठिकाणी घेतला आहे. कारण भूतलावरील उष्णता दूर व्हावी म्हणून काही चंद्र पृथ्वीच्या प्रत्यक्ष संपर्कात येत नाही. चंद्राच्या सान्निध्यात पृथ्वी आली असताना ती स्वतःच दिवसभर मिळवलेल्या उष्णता टाकून देते. फिरते ना ती, तसे दिवसभर फिरून फिरून संध्याकाळी कामावरून सत्संगाला आला का तो तिकडं तापले ना, तो इकडं, तो काही तिकडं जात नाही. पण पृथ्वी सूर्य चंद्र जाग्यावर आहे, पण हा फिरून फिरून तिथं येतो. ती स्वतः दिवसभर चंद्राच्या सान्निध्यात पृथ्वी आली असताना ती स्वतःच दिवसभर मिळवलेला उष्णता टाकून देते. आता आपण पृथ्वी आहे, शरीर म्हणजे काय, पृथ्वी आहे. ती स्वतःच दिवसभर मिळवलेली उष्णता टाकून देते. अगदी त्याचप्रमाणे शिष्य सद्गुरूंच्या सान्निध्यात येऊन जेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाने ज्ञान संपादन करतो, तेव्हाच तो स्वतः शरीराने अनंत भोग आणि जीवभावनाजन्य सर्व ताण तणाव सोडून देतो आणि आत्मतत्वाच्या आनंदमय स्थितीला पोहोचतो. हे सर्व सद्गुरूंच्या एका नेत्र कटाक्षाने निमिषार्धात घडत असते. अर्धक्षण घडता, अजून निमिष सुद्धा. अरे वा, निमिषार्ध सत्संगती वास वैकुंठ कल्पांती ते संत संग मोक्षपद. तुमचं काय होतं? हा, भवभंग संपून जातो. एक घडी आधी घडी आधी में पोनी गात. हा, कट्टी कोटी अपराध किती थोड्या क्षणामध्ये सुद्धा. त्यामुळे हे सर्व सद्गुरूंना एका नेत्रकटाक्षाने निमिषार्धात घडत असते. त्या महान सद्गुरूंना माझा प्रणिपात आहे. श्लोक क्रमांक 489. आपल्या कृपेमुळे मी धन्य झालो, मी जीवनात कृतकृत्य झालो, भवबंधनापासून मी मुक्त झालो, विमुक्त अहम, नित्यानंद स्वरूप अहम, मी मूर्तिमंत परम सुख स्वरूप झालो, मी परिपूर्ण झालो आहे. बघा, असा अनुभव एक महात्मा मला फक्त म्हटला असा मी परिपूर्ण परिस्थितीला गेलेलो आहे. म्हणजे असे नाही झाले, बोलले म्हणजे नाही झालं असं नाही, पण एक बोलले मी धन्य झालो आहे, मी माझ्या जीवनाची कृतकृत्यता प्राप्त केली आहे, मी संसाररूपी मगरीच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त झालो आहे. बघा आता हा दृष्टांत किती जबरदस्त दिला. कोणत्या संसाररूपी मगरीच्या विळख्यातून पूर्णपणे मुक्त झालेलो आहे. कसं? आता आपण संसाररूपी मगरीच्या विळख्यात कसे आहेत ते दाखवतात. संसाराची तुलना मगरीशी केली आहे, कारण मगर जी तुम्हाला खाईल ती एक एक अवयव तोडून नाही, सुटा बुटा सगट तुम्हाला एकदम गट्ट करते. तुम्ही तिच्या पोटात जिवंत असतानाही तुम्हाला ती पचवते.
तुम्हाला ज्ञानही नसते, तसेच संसाररूपी मगरीच्या पोटात असताना तुम्ही चालूही शकता, तुम्ही कार्यालयात जाऊ शकता, तुम्ही खाता पिता झोपता आणि प्रजनन करीत असता, परंतु मगरीचे पाचक रस आपले कार्य सावकाश करीत असताना तुमची मात्र दैन्य अवस्था करून टाकतात. अशा तऱ्हेने संसाररूपी मगरीच्या उदरात आपण जिवंतपणी मृत्यूच अनुभवित नसतो का? प्रश्न. आता जिवंत असून मेलेलेच आहेत ना. अमर असून सुद्धा आपण काय समजतो? स्वतःला मरके समजतो. स्वात्मानुभूती प्राप्त झाल्यानंतर मी या मृत्यूपासून मुक्त होत असतो आणि म्हणून खरोखर मी धन्य होय. आत्मतत्व म्हणून मी शाश्वत परम आनंद स्वरूप आहे. मी परिपूर्ण आहे. मला कशाचीच उणीव भासत नसते आणि परिणामता मी उणीव भरून काढण्याचा प्रश्नच उरत नाही. मला काही कमतरता नाही, काही उणेपणा नाही, अजून पण पूर्णपणा करायची काही गरज नाही. हे सद्गुरू हे सर्व तुमच्याच कृपेने प्राप्त झाले आहे. माझे तुम्हाला प्रणाम आहे. 11व्या अध्यायात जेव्हा विश्वरूप दर्शन झालं तेव्हा किती वेळा अर्जुन म्हणतोय तुला प्रणाम आहे, तुला प्रणाम आहे, तुला प्रणाम आहे. श्लोक क्रमांक 490. मी असंग आहे, मी अशरीर आहे, असंगम अहम. मी अशरीर आहे, मी सूक्ष्म शरीरापासून मुक्त आहे, अहम. मी अविनाशी आहे, मी प्रसन्न चित्त आहे, अंत नाही असा मी आहे. मी निष्कलंक आहे, मी चिरंतर असा झालो. 478व्या श्लोकापर्यंत सद्गुरूंनी शिष्याला केलेला उपदेश आणि मार्गदर्शन चालू असून 482व्या श्लोकापासून जो बोलत आहे तो आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर होणाऱ्या अनंत तत्वाच्या अनुभूतीबद्दल बोलत आहे. श्लोक 482 ते 489 पर्यंत तो द्रष्टा भावक विचारक या नात्याने बोलत होता. आता तो एक वेगळ्या भावनेने बोलत होता. आता संपूर्ण दृश्य बदलले आहे. त्यास परमात्म स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आत्मस्वरूप झालेला तो साधक ब्रह्माकार झाल्यामुळे अत्यानंदाने ओरडून सांगत आहे मोठ्याने. साधकांना हे श्लोक आपल्या चिंतनाच्या वेळी सहाय्य करतात. असंगो हम, मला आसक्ती राहत नाही, मी कोणत्याही संघात नाही. शरीर मन बुद्धी उपकरणे दृश्य भावना विचार जगताशी आसक्त होतात. ही असल्यानंतर ती त्याच्याशी तदाकार झाल्यामुळे द्रष्टा भावक विचारक या नात्याने त्या दुःख भावना कल्पनेनेच करून घेतात. जोपर्यंत आपण शरीर समजतो, मन समजतो, बुद्धी समजतो, दृश्य भावना त्याच्याशी जेव्हा टच राहतो तेव्हा मग दुःख भावना कल्पनेने करून घेतात. आसक्त होणे हे मनबुद्धीचे कार्य असते आणि आत्मसाक्षात्काराची अवस्था ती मनबुद्धीच्या पलीकडची असल्यामुळे त्या ठिकाणी आसक्तीच असू शकणार नाही. त्या अनंत चितघनामध्ये कोण आसक्त होणार आणि कशाशी आसक्त होणार? कोण आसक्त होणार? कोण राहिलाय शिल्लक आता तिथे? आणि कशाशी? कोण आणि कशाशी हे दोन संपले. मी अवयवरहित अनंगोहम आसक्त चित घनामध्ये जे आत्मतत्वाचे स्वरूप होय त्यामध्ये अशा निरनिराळ्या रचना असलेले आणि वेगवेगळे कार्य करणारे वेगवेगळे मार्ग कधीच असू शकणार नाही. मी घेणारा आणि मला देव देणारा आणि ती वस्तू जी दिली ती हे त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. मला देवाने ही वस्तू दिली, मला देवाने ही वस्तू दिली. ही वस्तू आणि देणारा देव आणि घेणारा हे तीन निराळे भाग तिथे राहत नाहीत. त्यामध्ये निरनिराळ्या रचना असलेले आणि वेगवेगळे कार्य करणारे वेगवेगळे मार्ग कधी असू शकणार नाही. आत्मतत्वाचा परिसर ज्यार्थी स्थूल सूक्ष्म कारण देहाच्या पलीकडचा असतो. आता आपल्याला सूक्ष्म शरीर नाही राहिलेलं, पटणार नाही आपल्याला पण नाही राहिलेलं. स्वरूप स्थिती होती तेव्हा लिंगदेहाची गाठ सुटते. काय भागवत मधलं प्रमाणे लिंगदेहाची गाठ सुटते. स्वरूपाचा साक्षात्कार होतो तेव्हा चित्त चैतन्य होता भेटी. लिंगदेहाची सुटी गाठी नाही, ती वेगळे
ती वेगळे. पण ही चकवेबाबांची पाठी ओळ, ते नेहमी म्हणत असतात. सूक्ष्म, कारण, स्थूल हे शिल्लक नाही राहत. स्थूल तर संपलं, स्थूल संपावं म्हणून पहिली प्रार्थना केली होती. तुझं पाहता देहाचा विसर पडला. काल आपण म्हणलो होतो देव पाहिल्यानंतर देहाचा देहभाव विसरला, तुझं पाहता विठ्ठला. सूक्ष्म, कारण, बघा इथे लिहिले, चित्त चैतन्या पडता मिठी सुटता, लिंग देहाची गाठी, नेत्री अश्रूंचा पुरदाटी, रोमांच उठी सर्वांगी. आपल्या शरीरावर जर रोमांच उठले असेल, अश्रूंचा पूर दाटला असेल, तर समजायचं आपल्या लिंग देहाची गाठ सुटली आणि चित्ताची आणि चैतन्याची मिठी पडलेली आहे. याप्रमाणे आपण मग त्याच्यामध्ये मगाचा जैविका सैदम वाचा खडा, पडता सिंधू माझी जेवढा, तो झाला सिंधूचे एवढा, तेवी तो धडपुडा ब्रह्म होय. बघा तो ब्रह्म होऊन जावे. जीवदशाची दशा आटे, जीवदशा संपवून जाते. सूक्ष्म देहाच्या पलीकडचा असतो, त्या अर्थी आत्मतत्वात अवयव नसतात. स्थूल संपलं आपलं, सूक्ष्म संपलं आणि कारण सुद्धा संपलेलं आहे. लिंग देहापासून मुक्त, गोहम संकल्पू विकल्पात्मक मन आणि निश्चयात्मिक बुद्धी मिळून लिंगदेह होतो. संकल्प विकल्प करणारं मन आणि अनिश्चयात्मक बुद्धी मिळून लिंगदेह होतो, की ज्याला वेदांतात अन्यथा लिंग शरीर म्हणतात. अलिंग म्हणजे त्याला कोणतं शरीर राहिलं, लिंग शरीर राहिलेलं नाही. या संज्ञेचा अर्थ मन बुद्धी रहित. आपली मन संपलं, बुद्धी विक्षेप रहित, भंग न पावणारा मी आहे. अभंग गुरुहम या संज्ञेचा पाठभेद अंकुर असाही असेल. या संदर्भाचा याचा अर्थ असा की विचार आणि कर्म यामध्ये परिणित होणाऱ्या वासना जेथे नाहीत असा संज्ञांचा अर्थ आणि त्यातील कल्पना अन्यत्र दिलेल्या आहेत, त्यावर चिंतन करा. जास्त विश्लेषण करायची गरजच नाही, आहे की नाही. 491 अकर्ता अहम, मी कसा आहे आता, अकर्ता आहे मी, अकर्ता. अभोक्ता अहम, मी भोगता नाहीये. मी अविकार अहम, मी विकारहीन. अक्रिय अहम, मी क्रियाशून्य. शुद्ध बोध स्वरूपम, मी शुद्ध ज्ञान स्वरूप. मी निरपेक्ष केवलम अहम, निरपेक्ष केवल स्वरूप. मी केवल परब्रह्म स्वरूप आहे. सदा पवित्र असा मी आहे. आत्मतत्व हे मनाच्या द्वारा कार्य करीत असल्याने ते कर्ता होते. मनाच्या द्वारा कार्य करते तेव्हा ते कोण होतं, कर्ता. पण आता मन संपल्यावर कर्ता भाव संपला आणि बुद्धीच्या द्वारा अभिव्यक्त होत असल्याने भोगता होत असते. कर्तृत्व भाव भोक्तृत्व भाव मन आणि बुद्धीमुळे होत असतो. ज्या अर्थी आपण मन आणि बुद्धीच्या अतीत झालेलो असल्यामुळे खाली काय राहत असेल तर फक्त आत्मतत्व होय. त्यानंतर स्वरूपाविषयीचा आनंद शक्य होतो आणि विषयानंद किंवा द्वैतानंद, विषय भोगानंद अशक्य होऊन बसतो. त्याच्याबद्दल काही शिल्लक राहत नाही. फक्त केवल स्वरूपानंद शिल्लक राहतो. द्वैताचा आनंद, विषयाचा आनंद अशक्य, तो तिथं पांगळा होऊन जातो. माझ्यात कर्मे घडतात परंतु मला कर्म नसते. कर्म माझ्यात घडतात पण मला कर्म नसते. मी शुद्ध ज्ञान स्वरूप वस्तू रहित ज्ञान ते की ज्यामुळे अस्तित्वामुळे इतर ज्ञान शक्य होते. बघा त्या वस्तू रहित येते आणि ते शुद्ध ज्ञान आहे. त्याला या वस्तूची सुद्धा जाण नाही आहे शरीराची. ते शुद्ध ज्ञान मी आहे. वस्तूचे ज्ञान उणे वस्तू ज्ञान, वस्तूचे ज्ञान हुन वस्तू असे जे ते मी परिपूर्ण आहे. सदा पवित्र आणि अविकारी निष्कलंक वस्तूचे ज्ञानाहून वस्तू असे जे ते मी परिपूर्ण मी आहे. मी सदा पवित्र आहे, मी अविकारी आहे आणि मी निष्कलंक आहे. तो मी म्हणजे सोहम, मी ते ब्रह्मरूप आहे. श्लोक क्रमांक 492. नित्य निरंतर निष्क्रिय निस्सीम असंगपूर्ण बोधात्मा अहम. बघा नित्य निरंतर निष्क्रिय पाहिजे होतं. नित्य निरंतर निष्क्रिय निस्सीम असंग आणि अनंत असा मी परिपूर्ण बोध स्वरूप असल्यामुळे
पाहणारा, ऐकणारा, बोलणारा, कर्म करणारा, कर्मफल भोगणारा याहून मी वेगळा आहे. जे शब्दाच्या पलीकडे आहे त्याची शब्दात अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न करताना त्याला दाटून येत आहे. कधी कधी काही गोष्टी बोलायला गेलं तर ते बोलू शकत नाही. दाटून येणे म्हणजे काय? हो, त्याप्रमाणे होतं. म्हणून या श्लोकात छंद अडकणारा आहे हे वर्णन करता येत नाही. त्याच्या अभिव्यक्तीची असमर्थता वर्णन करता येत नाही. या अखंड या अडखळणाऱ्या छंदांनी ती निर्देशित केले आहे. अडखळत त्या शब्दाचा निर्देश केला आहे. द्रष्टा, श्रोता, वक्ता, कर्ता, भोक्ता हे सर्व मिळून व्यक्तित्व बनते. या व्यक्तित्वाच्या जेव्हा अतीत झालेला असतो तेव्हा साधक आत्मसाक्षात्काराच्या अवस्थेला पोहोचतो. तो द्रष्टा शिल्लक राहत नाही, श्रोता शिल्लक राहत नाही, वक्ता म्हणून शिल्लक राहत नाही, कर्ता म्हणून, भोक्ता हे सर्व मिळून व्यक्तित्व बनते. पण हे सगळं व्यक्तित्वाच्या पलीकडचं ते आहे आणि ते जेव्हा होतं त्याच वेळेला आत्मसाक्षात्कार होतो. श्लोकाच्या पहिल्या भागात द्रष्टा भावना विचा निश्चित केलेला असून ओमचे परब्रह्माचे दुसऱ्या विभागात निश्चित प्रतिपादन केले आहे. ते सगळं बाजूला करून फक्त आत्मस्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. श्लोक क्रमांक 493. मी हे नव्हे, मी ते नव्हे, या दोहींचा प्रकाशक परम शुद्ध आहे. मी हे नाही, मी ते नाही, या दोघांना प्रकाशित करणारा मी शुद्ध आहे, परम शुद्ध आहे. ज्यात बाह्य अपि अंतर असे काहीच नसते. बाह्य आणि आतला असा भाग त्याच्यात नाही. बाह्य आणि आतला भाग कधी होणार? मध्ये देह असणार तेव्हा. देहच नाही असून मग आत आणि बाहेर प्रश्न संपला. ज्यात बाह्य अपि अंतर असे काहीच नसते असा अद्वितीय पूर्ण ब्रह्म एव अहम अस्मी असे पूर्ण ब्रह्मच मी आहे. शुद्ध जाणीव तत्वाची अनुभूती घेत असताना अभ्यासकाला वाटत असते की अविद्येमुळे मी स्वतः जे समजत होतो ते मी नव्हे, किंवा सद्गुरूंनी दिलेल्या विद्येद्वारा जे मी आहे असे समजत होतो ते मी नव्हे. सुरुवातीला जे मी समजत होतो ते बी मी नाही अज्ञानात, आणि बाबाने ज्ञान दिल्यावर मी जे समजायला लागलो ते बी नाही मी. आठवाच्या नाठवाच्या जाणीवेच्या नेणिवेच्या पलीकडचा मी आहे. सुरुवातीला आपल्याला थोडं जाणीवचं तत्व दिलं बाबांनी, आणि त्या जाणीवेच्या जोरावर जाता 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 नेणिवेच्या ठिकाणी पोहोचणार आपण. जाणीव नेणीव सगळं संपवून शुद्ध जाणीव तत्वाची अनुभूती घेत असताना अभ्यासकाला वाटत असते की अविद्येमुळे मी स्वतः जे समजत होतो देह ते मी नव्हे, किंवा सद्गुरूंनी दिलेल्या विद्येद्वारा जे मी समजतो मी आता अमुक आहे तेही मी समजत होतो तेही मी नव्हे. या दोघींच्याही पलीकडे या दोघांना मी अनुग्रहाच्या अगोदरचा जाणतो आणि अनुग्रह घेतलेल्यानंतरचा जाणतो, आणि या दोघांना जाणणारा मी जो आहे तो ओरिजिनल मी आहे. मी तारुण्य पण जाणतो, मी बालपण पण जाणतो, आणि मी वृद्ध पण जाणतो, आणि या तिघींना त्या 3 स्थळांना जाणणारा त्या भूमिकेला तो मी आहे, त्याच्यापेक्षा वेगळा. ते मी नव्हे ज्या केवळ माझ्या बुद्धीच्या बाजू होत्या त्या दोन्ही विद्येच्या आणि अविद्येचा मी प्रकाशक आहे. विद्येचा सुद्धा मी प्रकाशक आणि अविद्येचा सुद्धा मला ज्ञान झालं हे सुद्धा वाक्य तिथं पोचत नाही, संभवत नाही. कारण तू का पहिला अज्ञानी होता का? आणि मी अज्ञानी हेही स्वीकारलं जात नाही, आणि मी ज्ञानी आहे हेही स्वीकारलं जात नाही. मी परब्रह्म आहे. अद म्हणजे अहम म्हणजे शरीर, या दोहींच्या संदर्भातच आत आणि बाहेर असे आपण अद लिहिले, अहम पाहिजे होतं ते. हो, अहम म्हणजे हे शरीर, या देहाच्या संदर्भात माझ्या आत आणि बाहेर असे आपण म्हणत असतो. देहाच्या आत असताना आत्मनिष्ठेने अनुभवाच्या वस्तू, तर बाहेर असताना दृश्यनिष्ठ वस्तू मात्र जगत. आत असताना आत्मस्वरूपाची अनुभूती, बाहेर असताना दृश्याची अनुभूती. जर देहच नाही तर आत काय आणि बाहेर काय? अजून आपलं काय आहे? देह आहे. देहच नाही तर आत काय आणि बाहेर काय? आणि कशाच्या आत आणि कशाच्या बाहेर?
गाढ सुषुप्तीत असताना जेव्हा देहच उपलब्ध नसतो तेव्हा आत आणि बाहेर असे काही नसतेच. गाढ निद्रेत असतो तेव्हा देहच मी आहे हे कळत नाही, तर देहाच्या आत आणि बाहेर काय. त्या अवस्थेत असताना जो अंधकार अज्ञान तो देहाच्या बाहेर की आत ते पूर्ण परिपूर्ण असते. मी अद्वय ब्रह्म असून त्याहून अन्य असे ते काहीच नसते. माझ्याशिवाय जगात दुसरी वस्तूच नाही. पाठ आहे आपलं याद बाहेर. मी नसे ऐसा कौनु ठाऊ असे हे समस्त ही श्री वासुदेव. 494. अहम निरुपमम मी अनुपमेय आहे असं माझं वर्णन करण्याजोगा मी नाही. अनादि तत्व आहे मी. तू मी हे या कल्पनेपासून मी दूर असा आहे. मी आणि माझं आणि तुझच्या पलीकडचा मी आहे. नित्यानंद एक रसम सत्य अद्वितीय आणि मी नित्यानंद एक रसाने भरलेले सत्य स्वरूप आहे. अद्वितीय ब्रह्म एवं अस्मी व अद्वितीय असे ब्रह्म मी. माझ्यापेक्षा जगात दुसरं कोणतं नाही ते ब्रह्म मी आहे. बघा पहिलं प्रकरण सांगितलं तत्वम असी. आता तो म्हणतोय हो बाबा तुम्ही सांगितलं ते मी ते आहे. सत्य स्वरूप हे निरुपमेय आणि अनादि असते. त्याचं सत्यस्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. ते उपमेत सापडत नाही आणि ते कधीपासून हे सांगू शकत नाही. ते अनादि काळ हीच मुळी ब्रह्मावर प्रलंबित केलेली कल्पना होय. मी मागच्या महिन्यामध्ये आमच्या बहिणीकडे गेलो तेच ती म्हणली मी म्हणलं मला अमुक टायमाला तिथं जायचं तमुक टायमाला तिथं जायचं. ती म्हणली दादा काळ या गोष्टीबद्दल तुझं काय म्हणणं आहे. काळ आहे का. काळ आहे. आपण म्हणतोय देश काळ वस्तू भेद संपला. काळ हे सुद्धा त्याला म्हटलेले भूतकाळ भविष्यकाळ नाही तर ते सुद्धा काय परब्रह्मचे. रश्शीवर साप म्हणणं म्हटलं जरी तुम्ही रश्शीला साप तर ती काही साप होत नाही. तसं याला सकाळ दुपार संध्याकाळ म्हणलं तरी तसं काही काळाला नाहीये. सत्यस्वरूप हे निरुपमेय आणि अनादि असते. काळ हीच मुळी ब्रह्मावर प्रलंबित केलेली कल्पना होय. मी काल हो ना म्हणजे मी ब्रह्म आहे. पण तुम्ही काळ म्हणता पण मी कोण समजतोय ब्रह्म आहे. तुम्ही साप समजता पण मी समजतो रश्शी आहे. तुम्ही शिंपली समजता पण मी तुम्ही चांदी समजता पण मी शिंपली समजतो. माझ्या देहाशी स्थूल सूक्ष्म आणि कारण माझी अहम केंद्रित आसक्ती म्हणजेच अहम भावना आणि तुझ्या देहावरील माझे अहम केंद्रित प्रलंबन म्हणजे तू भावना. माझ्या शरीराबरोबर मी आणि तुझ्या शरीराबरोबर तू ही जी अहम भावना आहे हे प्रलंबन आहे ते त्याच्यावर लादलेलं आहे. नाही तर मी बी नाही. आणि अशा तऱ्हेने त्वम अहम या भावनाच मुळी अहम केंद्रित शरीर मन बुद्धी स्तरावरच असू शकतात. जोपर्यंत शरीर बुद्धीवर आहे तोपर्यंत मी आणि तू या भावना आहेत. माझ्या देहाच्या संदर्भात बोलावायचे झाल्यास त्याला हे जवळचे ते हे मध्ये मोडते आणि जे दूर असते ते हे होय. ते आणि हे हा आणखी एक शरीर मन बुद्धी या स्थूल पातळीवर अध्यारोपित कल्पनांचा संच होय. ते हे अमुक तमुक हे सगळं त्याच्यावर आरोप केलेला आहे. नाही तर वस्तू ते काही नाही. या अवकाशामध्ये बाधित करणाऱ्या संकल्पना होत. आत्मतत्व हे स्थळ काळ कारण परिच्छिन्न असून ते शाश्वत आणि अद्वय असते. ते ब्रह्म मी आहे. बघा मी काळाच्या पलीकडचा आहे स्थळाच्या पलीकडचा आहे. मी गावी आहे. कोण आत्मा गावी आहे का शरीर गावी आहे. शरीराला आहे काल पण आत्मस्वरूपाला नाही. कारण परिच्छिन्न असून ते शाश्वत आणि अद्वय असते. ते ब्रह्म मी आहे. श्लोक क्रमांक 495. मी नारायण आहे. आता जो नारायण आहे त्यालाही कळत नाही मी नारायण आहे आणि मी नारायण आहे. ज्याचं नाव सुद्धा दुसरं तिसरं असेल काही विरोधाभासातलं तरी तो कोण आहे मी नारायण आहे. मी नरक राक्षसाला मारणारा मी त्रिपुराचा नाश करता. मी सर्वांचा शास्ता असा पुरुष आहे. हो मी देहबुद्धीत राहणं म्हणजे नरकात राहणे
आणि मी ब्रह्मस्वरूपात राहणं म्हणजे मी वैकुंठात राहणे. मी सर्वांचा शास्ता असा पुरुष आहे. अखंड बोध अहम. बघा, मी ईश आहे, मी सगळ्यांचा शास्ता आहे. अखंड ज्ञान स्वरूप, अशेष साक्षी निरीश्वर अहम. मी सर्वांचा साक्षी असून माझा कोणीच शास्ता नाही. अहम आणि मम हे जीवभाव नसलेला मी आहे. माझं आणि तुझं असा भाव रहित मी परमात्मा आहे. ही विधाने कोण करतो? ते म्हणजे कोणी आईबापाचा मुलगा अगर मुलगी म्हणून तो हे विधान करीत नाही. कोण बोलतं हे? मी तत्वरूपाने नारायण परमात्मा बोलतो तो म्हणतात. ही विधाने कोण करतो? मी म्हणजे कोणी आईबापाचा मुलगा अगर मुलगी नाही म्हणून तो ते विधान करीत नाही. आत्मतत्वात स्थित आरूढ झालेला तो गर्जना करीत आहे, तो तिथं स्थिर झालेला आहे. नर म्हणजे ब्रह्म, अयन म्हणजे वैभव. भागवतात बाबा म्हणतात ही ओळ बघा. नर म्हणजे ब्रह्म आणि त्याचं आयन म्हणजे वैभव, त्याचं नाव नारायण. नरामाजी जो राहतो त्याचं नाव नारायण आहे. नरांच्या आत समुदायात राहतो. नर किंवा नारायण टाका. नर म्हणजे ब्रह्म बघा. म्हणून नर तनूतून पाया कमल मुख राम भजन कोया. नराचं शरीर म्हणजे काय? नर म्हणजे नारी सुद्धा कोण आहे? नरच आहे. नर तनू म्हणजे मनुष्य शरीर म्हणजे ब्रह्म आयन. नराचा समुदाय गहन त्यासी नार म्हणती जाण. त्याचे आयन म्हणजे स्थान मनोनी म्हणती नारायण आत्म्यासी. असे बघा ही ओळ पाठवा, लिहून पाठवा. नर म्हणजे ब्रह्म, आयन म्हणजे वैभव, नारायण तो की अखिल. कितव्या अध्यायातली होती? दुसऱ्या अध्यायातली. किती क्रमांकाची? दुसऱ्या अध्यायातली 143. नर म्हणजे ब्रह्म, आयन म्हणजे वैभव, नारायण तो की अखिल विश्व हेच ज्याचे वैभव आहे. हे सगळं सर्व सत्ता आली त्रिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे. तो नरक म्हणजे अधपतिताचे ठिकाण. नरक म्हणजे खालच्याच ठिकाणाला गेला. मी देहरूप आहे आणि मी ब्रह्मरूप आहे. नरकांतक म्हणजे ज्याने नरकाचा शेवट केलेला आहे, तो ज्याच्यात दुःखाचा लवलेश राहिला नाही. तो शरीर पातळीवर जीवन जगणे म्हणजेच नरकात असणे होय. मी तू भाषा नेनिजे माझे काहीच न म्हणिजे. सुख दुःख जाणणे नाही जाया. जो देहबुद्धीवरून सुटला तो आणि जो देहबुद्धीत राहतो तो नरकात असणे होय. स्वतः करता नरक तयार करीत असताना दुष्ट गुन्हेगार जर कोणी असेल तर तो आपल्यातील द्रष्टा भावना विचार होय. आपणच आपल्यासाठी खड्डा खणून त्याच्यात पडतो. तो देखील स्वतःचा, दुसऱ्याचा नव्हे. कोण कोणाचं नुकसान करतंय? आपणच आपलं नुकसान करतोय. नरकासूर म्हणजे हाच नरकासूर आपल्यात असलेला जीवभाव, शरीरभाव, दुसऱ्याचा नव्हे. नरकासूर शिंगे आणि शेपूट असलेला तो उग्र राक्षस म्हणजे पोसला गेलेला जीवभाव. जेव्हा त्याचा नाश केला जातो तेव्हाच आत्मप्राप्ती होते. पुरातन भगवान शिवाचे वर्णन पुराणांतक त्रिपुराचा वध करणारा असे केलेले आहे. तीनांचा वध केलेला आहे. जागृतीचा, सुषुप्तीचा आणि स्वप्नावस्थेचा नाश करतो. तो चौथ्या अवस्थेत जातो. तिची अवस्थेचं नाव आहे तुरिया स्थिती. भगवान त्रिपुराचा वध करणारा असे केलेले आहे. या संज्ञेचा गुढार्थ असता पुरी म्हणजे ज्यामध्ये लोक राहतात ती नगरी. पुरी म्हणजे नगरी ज्याच्यात राहतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये लोक जीवन कंठित असतात. त्या तिन्ही जगताच्या पलीकडे गेल्यावर व्यक्ती आत्मतत्वाच्या अवस्थेत प्रवेश करते आणि त्यालाच म्हणतात तुरिया अवस्था. जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीच्या पलीकडे गेलेला. ही जाणीव अवस्थेची चौथी पातळी असते. म्हणून तो तिही नगरीचा नाश करता होतो. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण दुसऱ्या दोन पुरीचा नाश करून एका पुरीत राहत असतो. जेव्हा जागृतीत असतो तेव्हा स्वप्न आणि सुषुप्तीचा नाश केलेला असतो. जेव्हा सुषुप्तीत जातो तेव्हा जागृती आणि स्वप्नाचा नाश करतो. एकदा दोघांचा नाश करतो आणि एकाच ठिकाणी राहतो.
आणि आपल्याला या तिघींचा नाश करता आला का कार्यक्रम फत्ते झाला आपला. मग आपण कोणत्या अवस्थेत जाऊ? तुर्या जाणीवेच्या चौथ्या पातळीवर असते. म्हणून तो तिन्ही नगरीचा नाश करता होता. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षणी आपण दुसऱ्या 2 पुरीचा नाश करून एका पुरीत राहत असतो. आपल्याला तिन्ही पुरीचा एकदम नाश करता येत नाही. भगवान शिवाने पावित्र्याची मूर्ती अशा परब्रह्माने मात्र हा विक्रम करून दाखवला. कोण करतो? परब्रह्मच हे विक्रम करू शकतो. आणि म्हणून बाबा काय म्हटले, तुम्हाला काय करायचे आता? परब्रह्म स्वरूप झाले तरच या तिघांचा नाश होऊ शकतो. परमश्रेष्ठा ध्याता तोच, तो मी आहे असं समजतो. सोहम तोच परमश्रेष्ठा ध्याता याला मारू शकतो. ज्ञानदेव मंत्र, हरिनामाचे शस्त्र, मग यमे कुळ गोत्र वर्जिले, बरोबर ना? परमश्रेष्ठ ध्याता तो मी आहे, शिव मी आहे, शिव हम या देहात राहणारा तो पुरुष मी आहे, आत्मा मी आहे, मी ईश आहे, भगवान नियंता शास्ता नियंत्रण करणारा असा माझ्याशिवाय देहाने कार्य केलेच नसते. बघा देव कोण आहे? भगवान नियंता आहे, शास्ता आहे, नियंत्रण करणार आहे. आणि मग माझ्या देहाचं नियंत्रण आणि शास्ता कोण आहे? मी आहे. शिवाय देहाने कार्यच केले नसते. याच्याशिवाय तो मी ईश नसतो. तर मी नसतो तर जागृत आणि स्वप्न सुषुप्ती या अवस्था शक्यच झाल्या नसत्या. हे सर्व माझ्यामुळे शक्य असते. माझ्याशिवाय काहीच असणार नाही. साहजिकच मी ईश सर्व अनुभवाचा शास्ता आहे असं तो म्हणेल. बघा तो असं म्हणलं तर कोण स्वीकारला असं म्हणणाराला? त्या घनचक्करांकडून काय आपल्याला सर्टिफिकेट घ्यायचे का आपल्या गुरुजींनी दिलेल्या त्या स्थितीचा? म्हणून मला निवृत्तीनाथांनी कोणत्या स्थितीत ठेवलेले आहे ती स्थिती काय मी वाचेच्या पदराने व्यक्त करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते काय देव वाचेच्या हाती? मी विषय रहित शुद्ध ज्ञान, निरअपवादपणे सर्वांचा साक्षी, मी स्वतःच ईश्वर झालो असल्याने माझ्यावर दुसरा अनुशासक ईश्वर कसा असू शकेल? आम्ही विधीचे जनिते, तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू केलो नोहे आयते, आम्ही स्वतः तसेच आहोत. मीपणा आणि माझेपणा विरहित असे शुद्ध आत्मतत्व मी आहे. माझ्याकडे मीपणा नाही आणि माझेपणा नाही आणि त्याच्या सापेक्ष तूपणा सुद्धा नाही. श्लोक क्रमांक 496. सर्वेषु अहम एव संस्थिता, सर्व प्राणी मात्रात मीच केवळ स्थित असतो. कोण म्हणतोय? देव नाही म्हणत आहे. शिष्य वाच, बाबांनी मला कोणत्या स्थितीत ठेवलंय? मी सर्वांच्या हृदयात मीच असे, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे. आता फक्त आपण एवढं म्हणायचंय, मी सर्वांच्या, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आहे. मी आपण सर्व प्राणी मात्रात मीच केवळ स्थित असतो. मी शुद्ध ज्ञान स्वरूप असल्याने त्याचे अंतर्बाह्य अधिष्ठान आहे. आत आणि बाहेर सुद्धा नवे नवे शरीरच त्याच्या आत बाहेर आहे. शरीर त्याच्यामध्ये, शरीरात तो नाही, त्याच्यात आपलं शरीर आहे. तो शरीराला हे करतोय, आपण नाही घेऊन जात त्याला, तो शरीराला घेऊन जातोय. पूर्वी हे होय हे नव्हे, जे जे भोगता भोग्य असे वेगळे दिसत होते ते सर्व मी स्वतःच आहे. पूर्वी म्हणायचो हे आहे ते आहे, पण आता जे जे भोग्य भोगता असे वेगळे दिसत होते ते सर्व मी स्वतःच आहे. मीच एकटा सर्व प्राणी मात्रात, मीच एकटा सर्व प्राणी मात्रात त्यांचे ज्ञान म्हणून क्रीडा करीत असतो. सर्व प्राणी मात्रांमध्ये मी खेळतोय, त्यांचं ज्ञान सुद्धा मीच आहे. बाह्य अंतरिक्षात काय आहे? हा शास्त्रज्ञांचा शोध, शास्त्रज्ञांचा जो शोध चाललाय एक बाहेर, आणि त्या शास्त्रज्ञांचं जे ज्ञान आहे ना ते मी आहे. आणि खाण्यासारखे काय आहे हा पक्षाचा शोध. या दोहीमध्ये जाणणारे तत्व केवळ मीच आहे. तो शोधायला निघालाय खाणारा पक्षी, मला खायला काय भेटेल मला, आणि तो जे शोधतोय ना, ज्याला शोधतोय ते, खाणे शोधतोय ते, आणि जो या अंतरिक्षात काय वेगवेगळं आहे ते, त्या दोघांमध्ये कोण आहे? मीच आहे. दोघांमध्ये नाही, सर्वांमध्ये
मीच आहे. शास्त्रज्ञामधील आणि पक्षामधील विवेक बुद्धी माझ्याशिवाय कार्यच करू शकली नसती. कोण म्हणतंय? भगवान उवाचच म्हणतंय. पण आता समजण्यासाठी साधक उवाच. मीच प्रकाश आहे, मी की ज्याच्यामुळे सर्व द्रष्ट्यांना आपापली दृश्य दिसत असतात. दृश्य भोगता भोग्य सर्व माझ्याशिवाय दुसरे काहीच नव्हे. लाकडं अग्नीत टाकली, अग्निकाष्ट खाय, मग ते काष्टची अग्नी होय. तेवी मरते मारते पाहे स्वरूप माझे, मारणारा हे सगळं मी आहे. कोरोना सुद्धा मी आहे, मरणारे सुद्धा मीच आहे. जगात जागृती आल्यानंतर आपल्या लक्षात येते की मनच खुद्द स्वप्नाभिमानी जीव, स्वप्न पाहणारा आणि स्वप्न जगत बनले होते. खरी जागृती आल्यानंतर कळतं माझं मनच हे जगत बनलं होतं. आणि या जगात मी जी स्वप्न अनुभवली ती सुद्धा कोण झालं होतं? मनच. रात्रीचं स्वप्न पडलेलं मनच झालं होतं सगळं जगत. आणि आत्ता जे जगत झालेले ते कोण झालेले? आपल्या प्रत्येकाचं मन ते झालेले. त्याला फक्त बाहेर काढायचंय. जागृती आल्यानंतर लक्षात येते की मनच खुद्द स्वप्नाभिमानी जीव, स्वप्न पाहणारा आणि स्वप्न जगत बनले होते. अगदी तसेच आत्मसाक्षात्काराची जागृती येण्यापूर्वी मला जे हे म्हणून वाटले होते ते सर्व आता जागृती आल्यावर आपले स्वतःचे आत्मतत्वच आहे हे असे लक्षात येते. आणि असे उठा जागे व्हा रे आता, असे जागे व्हा. झोपेतून नाही, नुसते माळकरी नाही, नुसते नाम घेतलेले, नुसतं अष्टसात्विक व्हावले नाही. हे सगळं मी आहे. श्लोक क्रमांक 2 मिनिटं आहेत आपल्याकडं. 497. अखंड सुखरूपी सागरात अशा माझ्या स्वरूपात या विश्वरूपी लाटा मायारूपी वाऱ्याने क्रीडेने नेहमी उत्पन्न होतात, तशा त्यामध्ये नाशही पावतात. बघा, माझ्यामध्ये हे विश्वरूपी स्वप्न जगतात आलेले आहे. ती एक लाट आहे छोटीशी. एवढं सगळं विश्व एक लाट माझ्या व्यापक स्वरूपामध्ये. भोवतालच्या जगातातील नामरूपाचे अनंत प्रकार हे दुसरे काही नसून माझ्यातील अनंत परम सुखसागरातील तरंग आणि लाटा होत. आजूबाजूचं दिसणारं हे सगळं जगत आहे ना, हे माझं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपावर वेगवेगळ्या नामरूपाच्या आलेल्या काय आहेत? तरंग आणि लाटा आहेत. हे वैविध्यपूर्ण जगत सत्य तत्वातून उद्भूत होते. लाटा कशातून निर्माण होतात? त्या सागरातूनच. सत्य तत्वात स्थित होतात, परत मावळतात कशात? त्याच्यात. आणि त्यातच शेवटी विलीन होतात. राहतात त्याच्यात. लाटा निर्माण होतात समुद्रात, राहतात त्याच्यात आणि विलीन सुद्धा कशात? तसं हे जगत माझ्या स्वरूपात जगत निर्माण होतं, स्थिर असतं आणि शेवटी ईंड होतो. काहीच नाही. आता आपण जाताना दोघं बोलूया. सत्यतत्वातून उद्भूत होते, सत्यतत्वात स्थित होते आणि त्यातच शेवटी विलीन होते. ते सत्यतत्व मी आहे. झुळूक, वारा आणि तुफान यामुळे समुद्रात लाटा निर्माण होतात. माया सत्यत्वाचे अज्ञान अविद्या हे त्याचे कारण होय. तिकडं पाण्यामुळे नाही तरी सागराचे पाणी काय आहात? तरंगाच्या खाणी. ती अवंतरकरणी काय? वाऱ्याची नव्हे. वाऱ्यामुळं लाटा आणि मायेमुळं जगत. आणि माया नुरे जेव्हा विश्व ब्रह्म होईल तेव्हा. माया सत्यत्वाचे अज्ञान अविद्या हेच त्याचे कारण आहे की ज्यामुळे विपरीत ज्ञानाच्या लाटा जो आनंद सागर आहे त्या माझ्यात उदय पावतात, स्थित होतात आणि शेवटी विलीन होतात. त्या विपरीत लाटा म्हणजे जगत. जन्माला आला, थांबला, गेला, ह्या विपरीत लाटा. नाही तर काही जन्माला येत नाही, काही होय ना, काही जाय असू. 497ला घाई झाली का वाचतानी? समजलं ना सगळं? सोपं सुटसुटीत होतं ना? का घाई झाली? घाई झाली असेल सांगा, उद्या थोडा आरामशीर चालू. नाही ना? व्यवस्थित चालले ना? बरं आहे. 400 विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 497ला आपण थांबतोय.
झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा होय. आता विश्वास म्हणजे देवे येणे वाक्यज्ञ तोषावे तोषो निमजयावे कसाय जाणे त्यांच्या पुण्याडो त्या सत्कर्मी रती वाढो उदा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मिरजावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचेल तो ते लाभो प्राणी जात वर्षभर सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतुया तुला चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव विषांचे चंद्रमेचे आरांचन मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे त्रिलोकी वैद्यवादी कृषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्ट विजय होवावे एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो होईल दान बसाहो येणे ज्ञान देव सुखिया झाला येणे ज्ञान देव सुखिया झाला येणे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.